नमस्कार, मावळ 24 तास मध्ये आपलं स्वागत. मी महादेव वाघमारे, मावळ तालुक्यातील बोरज पाटण ग्रामपंचायत हद्दीतील पाटण येथे मुसळधार पावसामुळे दरड कोसळली आणि या दरडीमध्ये नंदू तिकोने यांच्या घरावर दरड कोसळलेली आहे. आणि प्रत्यक्षात मावळचे कार्यसम्राट आमदार सुनील अण्णा शेळके या कुटुंबाची माहिती घेण्यासाठी आलेले आहेत. सकाळपासून या गावातील ग्रामस्थांनी बरेचसे मदत कार्य केलेले आहे. तर आम्ही आमदार साहेब आहेत त्यांच्याकडून जाणून घेतोय. अण्णा, काय सांगाल? साधारणतः 4 ते 4:30च्या सुमारास या गावचा असलेला डोंगराचा परिसर आणि तिथं एका वरच्या भागातलं जे स्लाईड झालेलं आहे किंवा आता आपण बघितलं तर 2 वेळा मोठ्या प्रमाणामध्ये माती, दगड, झाडं जी काय वरती आहेत ते सगळं वाहून आलेले आहे. दुर्दैवानं 3 जणांच्या ठिकाणी मृत्यू झालेला आहे. 3 डेड बॉडी आता हातामध्ये आलेल्या आहेत. नंदूभाऊ तिकोने आणि त्यांचं चिरंजीव आणि माऊली आणि त्यांच्या पत्नी आई असे 3 डेड बॉडी आता हातामध्ये आलेल्या आहेत. आणि आपण जर सगळंच पाहिलं तर कधी ना एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस सातत्यानं सुरू आहे. आजचा 3रा दिवस आहे. पावसाचं प्रमाण जे कमी व्हायला पाहिजे ते सातत्यानं वाढत चाललेलं आहे. आणि ज्या ज्या ठिकाणी आपण डोंगर भागामध्ये लोक राहत आहेत किंवा ज्या ठिकाणी अतिवृष्टी झाल्यावरती धोकादायक परिस्थिती निर्माण होऊ शकते अशा प्रत्येक ठिकाणच्या नागरिकांना आता हलवण्यात आलेलं आहे. त्या संदर्भामध्ये तहसीलदार प्रांत आम्ही सुद्धा ज्या ज्या गावामध्ये आपल्याला धोक्याची परिस्थिती निर्माण होऊ शकते अशा ठिकाणचे नागरिक आता स्थलांतरित होत आहेत. त्यांची राहण्याची किंवा त्यांची सर्व अन्नधान्यापासून तर खाण्यापर्यंत सर्व व्यवस्था देखील प्रशासन या ठिकाणी करते. अतिवृष्टी होतीये, नैसर्गिक आपत्ती आल्यासारखी परिस्थिती देखील निर्माण झालेली आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये नागरिकांना देखील मी आव्हान करतो, आपण कामाच्या शिवाय तेही अत्यंत महत्त्वाचं काम असेल तरच बाहेर पडावं, प्रशासनाला सहकार्य करावं. आज सर्वच यंत्रणा, मग आरोग्य विभाग असेल, आपत्ती व्यवस्था असेल, NDRFची सर्व टीम असेल, आपल्या महसूल विभागाची, प्रशासनाची सर्व यंत्रणा काम करते. पहाटेपासून प्रत्येक भागाभागामध्ये ही जी काही परिस्थिती निर्माण झालेली आहे त्यामध्ये कशा पद्धतीनं नागरिकांना सहकार्य करता येईल त्या अपेक्षेनं किंवा त्या भावनेतून सर्वजण काम करतायत. काही सामाजिक संस्था आपल्या तालुक्यातल्या ते देखील पुढाकार घेऊन मदत कार्यामध्ये सहकार्य करतायत. मी खरोखर सर्वांचंच आभार देखील मानेल, परंतु अशा परिस्थितीमध्ये आपण सर्वांनी सहकार्य करावं असं देखील मी आवाहन करतो. परंतु लोकप्रतिनिधींनी, मी मगाशी सांगितलं, पुन्हा सांगतो की आपल्या पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगर परिषदेचे नगरसेवक, सर्वच लोकप्रतिनिधींनी देखील आपली स्वतःची काळजी घेऊन ज्या ज्या ठिकाणी तुम्हाला मदत कार्य करता येईल किंवा ज्या ठिकाणी नागरिकांची संपर्क ठेवता येईल तो संपर्क ठेवावा. अजून 24 तास किमान पाऊस असेल असं देखील हवामान खात्यानं सांगितलेलं आहे. त्यामुळं आता ज्या ज्या ठिकाणी डोंगर दऱ्याला किंवा ज्या अशा परिस्थितीमध्ये नागरिक राहत आहेत त्यांना देखील आम्ही स्थलांतरित करतोय. तर या ठिकाणी स्थानिक नागरिक आहेत, आम्ही स्थानिक नागरिकांनाही जाणून घेणार आहे. नेमकं किती वाजता झाला आणि काय प्रकार झाला? हा साधारण पहाटे 4-4:30च्या दरम्यान ही घटना झालेली होती. आणि जोरात आवाज झाला. माझ्याच घरावरती ते दगड कोसळले पाठीमागच्या साईडला. तर मी जो तिथून उठलो, बघतोय तो माझ्यासमोर आता जे मातीखाली ढिगाऱ्याखाली जे घर गेले ते माझ्यासमोरच घर होतं. माझ्यासमोर ती महिला त्याच्यावर चढत होता. मी माझ्या कुटुंबाला जागा केलं आणि त्यानंतर मी धाव घेतली आणि घरात सर्व काही मोबाईल पण नाही, काही चप्पल पण नाही, असं आम्ही पळत सुटलो. पाहतो तो संपूर्ण महिला झाला होता. माझं भाव आहे व तेही कुटुंब, त्यांच्या घराच्या मागे दगडातली पूर्ण दगड आणि महिला तर होता. त्या कुटुंबातून माझ्या जवळजवळ 23 माणसं होती. ती सर्व लहान मुलं, 1-1.5 वर्षाचं, 2 वर्षाचं, 5 वर्षाचं, अशी 23 लोक आम्ही सगळी सुखरूप कसं येता येईल यासाठी आम्ही रात्रीपाठी प्रयत्न केला. या ठिकाणी
पूर्ण परिस्थिती ही भयानक झालेली आहे. गाड्यांचं नुकसान झालेलं आहे, घरांचं नुकसान झालेलं आहे आणि ग्रामस्थांनी या ठिकाणी मदतीसाठी पुढाकार घेतलेला आहे. आणि पुणे जिल्ह्यामध्ये माळीण झालं होतं ते 2014ला. त्यानंतर या अगोदरही 1989ला भाजे दरड कोसळली होती आणि आता या ठिकाणी पाटण या ठिकाणी दरड कोसळल्यामुळं 3 जणांचा मृत्यू झालेला आहे. मावळचे आमदार सुनील शेळके या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आणि पाटण बोरोजमधील तरुणांनी या ठिकाणी मदतीचा हात दिलेला आहे. मावळ तालुक्यातील बोरोज पाटण हद्दीतील पाटण या ठिकाणी जे डोंगराचा भाग ढासळला आणि नंदू तिकोने यांचं घर यामध्ये जमीनदोष झालेला आहे. यामध्ये आत्तापर्यंत 3 जणांचे मृतदेह काढण्यासाठी यश मिळालेलं आहे. आता परत या ठिकाणी JCBच्या साह्याने पूर्ण मृतदेहाचा शोध घेण्यात येत आहे आणि मावळचे आमदार सुनील शेळके या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आणि पूर्ण या ठिकाणी मातीचा भराव असल्यामुळं इथं बचत कार्यामध्ये पण अडथळे निर्माण होत आहेत. तर 2014ला माळीण झालं होतं तशी परिस्थिती मावळ तालुक्यातील अनेक गावांची आहे. वारंवार महसूल प्रशासनाला सांगूनही या ठिकाणी काहीच उपाययोजना झालेली नाही. आज या ठिकाणी भयानक परिस्थिती झालेली आहे. पोकलेनच्या साह्याने या ठिकाणी पोकल्यांना येण्यासाठी या ठिकाणी मार्ग करण्यात येत आहे. PMRDAचे रेस्क्यू पथक आहे, सगळं स्थानिक पथक या ठिकाणी उपस्थित झालेले आहे. तर या ठिकाणी त्यांचं घराचं असणारं साहित्य सर्व या मातीमध्ये गेलेलं आहे. राडा रोड काढण्याचं काम चाललेलं आहे आणि या ठिकाणी आमदार साहेब स्वतः लक्ष घालून इथं रस्ता बंद झाला होता, नागरिकांना स्थलांतरित करता येत नव्हतं, त्यामुळं इथला रस्ता सुरू केलेला आहे पोकल्यांच्या साह्याने. ही भयानक परिस्थिती होती. या ठिकाणी नंदू तिकोने यांचं कुटुंब म्हणजे 3 जणांचा मृत्यू झालेला आहे आणि पूर्ण राडा रोड गाळ बाजूला काढण्याचं काम सुरू झालेलं आहे. काढून मार्ग बनवण्याचं काम सुरू आहे आणि प्रत्यक्षात या ठिकाणी ग्रामस्थ आणि आमदार उपस्थित झालेले आहेत. भयानक परिस्थिती झालेली आहे. मावळ तालुक्यातील पाटण गावामध्ये दरड कोसळली आणि दरड कोसळल्यानंतर भयानक परिस्थिती की गावाला रस्ताही नाही, रस्ता बनवण्याचं काम या ठिकाणी सुरू. त्या ठिकाणी JCBने रस्ता करण्याचं काम पूर्ण झालेलं आहे. रस्ता मोकळा झालेला आहे. PMRDAची टीम आहे ती घरामध्ये ढकल घंटा गाडी काय ती खराब झालेली चिखल गाळ काढण्याचं काम या ठिकाणी केलं जाते. मावळचे आमदार सुनील शेळके यांनी घटनास्थळी पोहोचून रस्ते चिखलानी पूर्ण पॅक झाले होते, ते रस्ते दुरुस्त करून दिलेले आहेत आणि मृतदेहाला बाहेर काढून प्रांत अधिकारी आणि तहसीलदार या ठिकाणी पुढील कारवाई करीत आहेत. ग्रामस्थांचं यांना
सगळे गेले तुम्ही आता जाऊ नका थांबू जा. रोड चालू केला जातो तो आता गाड्यात नाही या गाड्यामध्ये जावा डायरेक्ट. तर आता पाटण येथील बंद झालेला रस्ता फक्त मेन काय आहे, रस्ता जर झाला तर आहे लोकं ना, 100% घरं प्रॉपर मला जेवढे लोक आता एका कुटुंबात समजा विजूला भाऊ विजूचा वडील 3 सेपरेट प्लॉट नाही मिळणार. बरोबर येत नाही. किंवा जर समजा आता तू आणि भाऊ तिथे 2 प्लॉट मिळतील. आता वडिलांना वेगळा द्या, मला वेगळा द्या, भावाला वेगळा द्या, असं करणार. तुम्ही लिस्ट करा, मी प्लॉटिंगचं करतो काम कसं. अण्णा ज्यांचं झाली ना रस्ते तुम्ही फक्त मला लिस्ट तयार करून द्या की आम्ही स्थलांतरित व्हायला तयार आहोत. मी पुढचा पाठपुरावा करून मी करतो. अण्णा ज्यांचं आणि राठोडला पहिले सांगा 100 पत्र दिलेत त्यांना. ते म्हणतात FCA घ्या, पुण्यात जा, त्या ते तुम्ही नका घेऊ. माझं अण्णा ज्यांचं नुकसान झालंय त्याबद्दल काय सांगाल? पुढलं जे घराचं नुकसान झालेलं आहे त्यांच्यासह पुनर्वसन मंत्री सन्माननीय मकरंदाबा पाटील यांनी सकाळीच मला 7:30 वाजता फोनद्वारे संपर्क साधला होता. तिथल्या ज्या काही घटना घडलेल्या आहेत किंवा जिथं ज्या ज्या ठिकाणी लँडस्लाईड झालेले आहेत त्या प्रत्येक भागातली देखील माहिती प्रशासनाकडनं देखील त्यांनी घेतली, माझ्याकडनं घेतलेली आहे. या 8-10 दिवसामध्ये जे दुर्दैवी असे 3 एकाच कुटुंबातले व्यक्ती गेलेत त्यांना देखील शासनाची मदत मिळेल. ज्यांचं नुकसान झालं आहे त्यांना नुकसान भरपाई जी काय झालेली आहे ती 100% एवढ्या 8 ते 10 दिवसात आम्ही शासनाकडनं त्या कुटुंबियांना द्यायचं काम करू. मावळ तालुक्यामध्ये कुठे कुठे अशा दरड कोसळण्याच्या घटना झालेल्या आहेत? आज खरं तर पाटणला जिथं अपेक्षित नाही असा भागच त्या ठिकाणी कोसळून आला आहे. काही रायवडचा, त्यानंतरनं राजमाचीचा काही भाग, भाजे भाज्यातला काही भाग असं सगळीकडून काही ठिकाणी थोडं थोडं आहे. काही ठिकाणचे रस्ते आता आपटीतलं एक थोडंसं मला माहिती मिळाली परंतु ती कन्फर्म नाही आहे. मावळ ज्या ठिकाणी लँडस्लाईड होते त्या ठिकाणच्या नागरिकांना आम्ही स्थलांतरित करायला सूचना दिलेल्या आहेत. प्रशासन देखील त्या ठिकाणी सतर्क आहे. फक्त एवढंच आहे की मी सकाळपासून सातत्याने सांगतोय अत्यावश्यक खरंच जाणं बाहेर घराच्या महत्त्वाचं आहे. अशाच व्यक्तींनी बाहेर पडावं. काम धाम थोडंसं बाजूला ठेवून घरात बसलं तर प्रशासनाला सहकार्य होईल. काही तर असे नमुने बघायला भेटलेत, रस्त्यावर किती पाणी आले हे बघायलाच लोक बाहेर पडत आहेत. हे दुर्दैव आहे की अशा पद्धतीनं आपण प्रशासनाला किंवा इथल्या नागरिकांना अडचणीत आणणं, ट्रॅफिक जाम होतं आहे. हे का होते तर काही ठिकाणी लँडस्लाईड झालेलं आहे, काही ठिकाणी पाणी ओव्हरफ्लो होतं आहे आणि अशा परिस्थितीत आपण सहकार्य करावं एवढीच फक्त अपेक्षा आहे. मावळामध्ये पावसाचा जोर कायमच सुरू आहे आणि नागरिकांनी सतर्क राहिलं पाहिजे असं आमदार सुनील शेळके यांनीही आवाहन केलेलं आहे. या ठिकाणी 3 ठिकाणी दरड कोसळलेली आहे.